तुम्हाला माहीत आहे का? प्राचीन दक्षिण भारतात 3 असे शक्तिशाली राजवंश होते ज्यांनी रोमशी व्यापार केला, समुद्रावर आपले वर्चस्व निर्माण केले आणि भव्य मंदिराची उभारणी करून इतिहासात आपला ठसा उमटवला. हे 3 राजवंश होते चेर, चोल आणि पांड्य. पण या तिन्ही राजवंशांच्या राजधान्या कोणत्या होत्या? त्यांची राजचिन्हे, प्रमुख बंदरे आणि प्रसिद्ध राज्य कोण होते? आणि एमपीएससी यूपीएससी परीक्षेत यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात? चला तर मग चेर, चोल आणि पांड्या राजवंशाचा संपूर्ण इतिहास आपण एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊया. हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्षितिज. सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे चेर, चोल, पांड्या या 3 प्रमुख राजसत्ता बघणार आहे. बघण्या अगोदर आपण त्यांचं लोकेशन बघूया. तर त्यांचं लोकेशन आपला जो दक्षिणेकडचा भारत आहे त्या दक्षिणेकडच्या भारतामध्ये आपल्याला त्यांचं लोकेशन पाहायला मिळतं. आपल्याला चेर हा आपल्या दक्षिणेकडील पश्चिम भागामध्ये पाहायला मिळतो. चेर राजवंश, ठीक आहे. त्याचं लोकेशन सांगता येईल आपल्याला आजच्या केरळ आणि तमिळनाडूच्या भागामध्ये आपल्याला चेर सांगता येईल. त्यानंतर चोल, ठीक आहे. चोल आपल्याला कुठे सांगता येतील तर कावेरी नदीच्या भागामध्ये, ठीक आहे. कुठे सांगता येतील आपल्याला कावेरी नदीच्या खोऱ्यामध्ये. त्याच्यानंतर दक्षिण तमिळनाडूमध्ये आपल्याला पांड्या राजवंश पाहायला मिळतील, ठीक आहे. तर हे झाले यांचे ठिकाण. आता या 3 राज्यांना काय म्हणायचं तर ह्या 3 राज्यांना एकत्रितपणे मूवेंदर म्हटलं जायचं, ठीक आहे. प्राचीन साहित्यामध्ये आपल्याला ह्या चेर, चोल, पांड्या यांना एकत्रितपणे मूवेंदर म्हणायचं. आता मूवेंदर म्हणजे काय तर मूवेंदर म्हणजे 3 मुकुटधारी राजे, ठीक आहे. आता युपीएससी असू दे किंवा एमपीएससी असू दे या परीक्षामध्ये कन्सेप्ट वरती प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. तर मूवेंदर म्हणजे काय आपल्याला माहित पाहिजे. मूवेंदर म्हणजे 3 मुकुटधारी राजे किंवा परीक्षेला विचारतील की मूवेंदर असा उल्लेख प्राचीन इतिहासामध्ये कोणाचा केला गेला तर असा उल्लेख आपल्याला चेर, चोल, पांड्या या 3 प्रमुख राजसत्तांचा केला गेलेला पाहायला मिळतो. तर ह्या 3 राजसत्तांबद्दल आपल्याला काय शिकायचं कारण का भारताच्या प्राचीन इतिहासाच्या राजकारणामध्ये असू दे, व्यापारामध्ये, साहित्य, कला, स्थापत्य याच्यामध्ये यांचं महत्वाचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. हे योगदान वगैरे आपण सगळं बघणार आहे. तर ह्या राजवंश आहेत त्यांची आपल्याला माहिती कुठून मिळते तर संगम साहित्यामध्ये मिळते, ठीक आहे. जर तुम्ही आता 6वीचं स्टेट बोर्ड वाचला असशीला, जुने एडिशन आता नवीन एक अपडेट झाले त्याच्यामध्ये पण हे डाटा आहे. तर इयत्ता 6वी जे आपलं स्टेट बोर्ड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संगम साहित्याबद्दल भरपूर माहिती दिली आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला शिलापदीकरण, मणिमेखलाई ही 2 ग्रंथ पाहायला मिळतात, ठीक आहे. तर हे संगम युग किंवा संगम साहित्य असतं तरी काय तर प्राचीन तमिळ इतिहासा रिलेटेड जो महत्वाचा कालखंड आहे त्याला आपण संगम युग म्हणतो. आता संगम म्हणजे काय तर तमिळ भाषेतील जे महत्वाचे कवी आहेत किंवा विद्वान आहेत त्यांच्या ज्या सभा झाल्या त्याला संगम म्हणायचं, समजलं. म्हणजे तमिळ कवी आणि त्यांच्या विद्वान जे कोण होतं त्यांच्या ज्या सभा झाल्या त्याला संगम म्हणायचं आणि त्या काळामध्ये जे साहित्य तयार केलं त्याला संगम साहित्य म्हणायचं. 2 नावं मी तुम्हाला सांगितले ते शिलापदीकरण आणि मणिमेखलाई 2 महत्वाची पुस्तक आहेत, ठीक आहे. या काळामध्ये काय झालं तमिळ भाषा आणि त्याचा साहित्याचा मोठा विकास झाला, ठीक आहे. या साहित्यातून आपल्याला काय काय माहिती मिळते परीक्षेला प्रश्न विचारतील की संगम साहित्यातून काय काय माहिती मिळते तर तत्कालीन समाज असू दे, व्यापार असू दे, युद्धे आणि राज्यांचं जीवन कसं होतं, ठीक आहे. तर चालू करूया. हे मी तुम्हाला लोकेशन सर्व सांगितले. पश्चिम भागामध्ये आपल्याला चेर पाहायला मिळतात. पश्चिम भागच म्हणजे आजचा केरळ आणि तमिळनाडूचा थोडाफार पार्ट. कावेरी नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला चोल पाहायला मिळतात. दक्षिण तमिळनाडूमध्ये आपल्याला पांड्या पाहायला मिळतात. सुरुवात करूया आपण चेर राजवंशापासून. तर चेर राजवंश कुठं होतं तर आजच्या केरळ आणि तमिळनाडूमध्ये. जोड्या लावायला पण तिन्हीचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर इथं दाखवले तुम्हाला मॅप मध्ये. तर इथं तुम्हाला एक मुचेरी नावाचं एक ठिकाण दिसते, ठीक आहे. मुचेरी नावाचं ठिकाण आहे म्हणजे काय हे त्यांचं बंदर आहे. याला मुजुरीस पण म्हटलं जाते, मुचेरीस पण म्हटलं जाते. युपीएससी मध्ये भरपूर प्रश्न याच्यावरती विचारून गेलेले आहेत. चोलाची राजधानी काय वंजी, ठीक आहे. काय नाव राजधानी वंजी ठिकाण त्याचं राजधानी राजधानी काय वंजी. त्याच्यानंतर यांचं चिन्ह काय होतं यांचं चिन्ह होतं धनुष्यबाण. काय होतं धनुष्य आणि बाण. याला आपण एकत्रितपणे धनुष्यबाण जरी म्हटलं तरी काय अडचण नाही, ठीक आहे. आता ह्यांना कोणती किनारपट्टी लागलेली तर पश्चिम किनारपट्टी लागलेली म्हणजे कोणती अरबी समुद्राची इकडची या साईडची किनारपट्टी लागलेली, ठीक आहे. आता या किनारपट्टीचा त्यांना फायदा भरपूर प्रमाणात झाला. कसा काय झाला तर पश्चिम घाट होता आणि पश्चिम घाटात आपण सर्वांना माहिती भूगोलाचा अभ्यास करायचा तर वनसंपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आता वनसंपत्तीमध्ये काय काय गरजेचं होतं भारताचा बाहेर ओळखच काय होती तर मसाल्याच्या पदार्थासाठी होती, ठीक आहे. तर त्या मसाल्यामध्ये मिरी आणि वेगवेगळे मसाले जे पदार्थ होते त्यांचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात व्हायचं आणि उत्पन्न झाल्यामुळे एकतरी सागराच्या कडेला असलेल्या आणि यांच्याकडे सागरी बंदर पण होते त्यामुळे परदेशी वापर चांगल्या प्रमाणात विकसित झाला. त्यानंतर बंदरं महत्वाची कोणती तर मुजिरीस आणि टोंडी, ठीक आहे. ही बंदरं कायम लक्षात ठेवायची कारण का परीक्षेला मुजिरीस हे विचारून गेलेलं आहे. मुजिरीस कशा रिलेटेड आहे तर चेर रिलेटेड आहे. कुठे आहे तर सध्याच्या केरळमध्ये, ठीक आहे. याचा पण सेम उल्लेख आपल्याला 6वीच्या पुस्तकात पाहायला मिळतो तर मुजिरीस बंदर कुठे आहे, ठीक आहे. टोंडी एक एक्स्ट्रा हे आपल्याला 2 गोष्टी माहित पाहिजेत. पहिली गोष्ट यांचं ठिकाण काय केरळ आणि पश्चिम तमिळनाडू. राजधानी वंजी. त्यानंतर चिन्ह धनुष्यबाण आणि धनुष्यबाण त्यांचं चिन्ह पश्चिम भागामध्ये होता. त्याच्यानंतर महत्वाचं काय तर ह्यांची बंदर.
त्यानंतर यांचा प्रमुख राजा कोण होता तर सेनगुट्टवन. ठीक आहे, कोण होता सेनगुट्टवन हा महत्वाचा राजा होता. त्याची ओळख आपल्याला किंवा त्याचा उल्लेख कुठं पाहायला मिळतो तर शिलापतीकरम हे महाकाव्य, तमिळ महाकाव्य त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. याच्या काळामध्ये चेरांची राजकीय प्रतिष्ठा वाढली आणि तसंच याने कनिगाच्या सन्मानार्थ हे चुकल्या पट्टिनीच्या उपासनेला प्रोत्साहन दिले. ठीक आहे, कनिगाच्या सन्मानार्थ त्यानं पट्टिनीच्या उपासनाला काय म्हणतो प्रोत्साहन दिलं. ते आता पट्टिनी म्हणजे काय की किंवा कन्नगी हे कशा रिलेटेड आहे तर महिलांची जी त्यांचं प्रतिष्ठा असू दे वगैरे वगैरे ह्याच्यासाठी आपल्याला माहिती पाहायला मिळते. त्यानंतर साहित्य आणि संस्कृतीचा आश्रयदाता होता तो. त्यानंतर चेरांचे योगदान काय होतं पहिला म्हणजे काय पश्चिम किनारपट्टीवरचा व्यापारावरचा विकास केला, मसाला व्यापाराला प्रोत्साहन दिले, रोमनांशी जगाशी संबंध जोडला, रोमन जगाशी संबंध जोडला, तमिळ साहित्याला महत्व, केरळ वगैरे आपल्याला हे बघून झाले. आता पुढचा येतो आपल्याला चोर. एक कन्सेप्ट क्लिअर करायची तुमची की चेर, चोल आणि पांड्या. ठीक आहे, हे तिन्ही आपल्याला संगम साहित्यामध्ये पाहायला मिळतात. काय मिळते ते संगम साहित्यामध्ये पाहायला मिळते. संगम साहित्य संपल्यानंतर संगम साहित्य जेव्हा संपत येईल, संगम जो काळ असेल तो संपत आल्यानंतर काय होते हे चोल असू दे, पांड्या असू दे, चेर असू दे यांच्या हळूहळू जी काय प्रभुत्व आहे ते कमी कमी होत येतं आणि पुढे गेल्यानंतर 9व्या शतकामध्ये एक नवीन चोल तयार होते. ते काय सांगते नवीन चोल तयार होते. ते काय काय इतिहासकार ह्या संगम साहित्यातील चोलांचा आणि ह्या 9व्या शतकातील चोलांचा संबंध असल्याचं मानतात. काय काय लोक पहिल्याचा आणि दुसऱ्याचा काही संबंध नाहीत असं मानतात. आता मी स्टार्टला तुम्हाला हे जे संगम साहित्यातील चोल आहेत त्यांची माहिती देणार आहे. नंतर जे चोल आले 9व्या शतकामध्ये त्यांना आपण साम्राज्यवादी चोल म्हणतो, इंग्लिशमध्ये आपण त्याला इम्पेरियल चोलास म्हणतो. ठीक आहे, तर पहिला आपण ह्या दोन्हीची माहिती घेऊया. पहिला ह्यांचं ठिकाण काय तर हे सगळं कावेरी नदीच्या खोऱ्यामध्ये होतं. कुठे होतं तर कावेरी नदीच्या खोऱ्यामध्ये. यांची राजधानी कोणती उरयूर. ह्यांचं प्रमुख बंदर कोणतं आहे पुवार आणि कावेरीपट्टणम. ठीक आहे, मागच्या ह्याचं आपण चेरांचं बघितलं, चेरांचं कोणतं आहे तर टोंडी आणि आपल्याला मुजरीस पाहायला मिळतं. ह्यांचं कोणतं आहे तर पुवार आणि कावेरीपट्टणम ही दोन आपल्याला बंदरं महत्वाची पाहायला मिळतात. त्यानंतर ह्यांचं चिन्ह काय होतं, यांचं चिन्ह होतं वाघ. ठीक आहे, यांचं चिन्ह होतं वाघ, त्यांचं चिन्ह होतं धनुष्यबाण. चोलांच्या इतिहासात आपण दोन भाग केले, ते संगमकालीन चोल हे मी अगोदर सांगितले ते, आणि दुसरा येतो आपल्याला साम्राज्यवादी चोल. आपल्या भारताच्या इतिहासामध्ये साम्राज्यवादी चोलांचं लय महत्व. चला पहिला आपण संगमकालीन चोल बघूया. ह्यांचा उल्लेख आपल्याला संगम साहित्यामध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे, आता सांगतानाच मी तुम्हाला सांगितले की यांचा जो काही विकास झाला किंवा यांचं जे ठिकाण होतं ते कुठं कावेरी नदीच्या खोऱ्यामध्ये होतं. तर कावेरी नदीचा जो गाळाचा प्रदेश आहे त्याच्यामुळे काय झालं ती सुपीक जमीन तयार झाली. त्यामुळे इथला प्रमुख अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार कोण असणार शेती असणार आहे. ठीक आहे, बंदर कोणतं होतं पुवार, व्यापाराचं मुख्य केंद्र होतं आणि बंदर पण तेच होतं. यांचा प्रमुख राजा कोण होता किंवा प्रसिद्ध राजा तर करिकालन होता. कुठल्या संगम चोलांचा सांगतोय. चला करिकालन बघूया. प्रारंभिक चोलांचा महान राजा होता. ठीक आहे, त्यानं इथं मिस्टेक झाल्या, वेन्नीच्या युद्धात विजय मिळवला होता. चेर असू दे, पांड्या असू दे किंवा इतर सरदारांचा त्यानं पराभव केला. त्यानंतर कलेन जे धरण होतं ते त्याच्या नावाशी जोडले गेले. ठीक आहे, आता या धरणाचा फायदा काय झाला तर सिंचन असू दे, शेतीचा विकास असू दे, त्यामुळे त्याचा फायदा झाला. जे आपण पुवार बंदर बघितले ते पुवार बंदर पण ह्या करिकालनच्या काळामध्येच तयार केला किंवा त्याचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पहिले मी तुम्हाला चेराच सांगितले, चेराचे बंदर कोणतं तुम्हाला सांगतो तर चेराचं बंदर आपल्याला मुजरीस आणि टोंडी हे पाहायला मिळतं. त्यानंतर चोलाचं बंदर कोणतं पाहायला मिळतं आपल्याला तर पुवार हे चोलाचं बंदर पाहायला मिळतं आणि पुढे आपण पांड्यांचं पण बंदर बघणार आहोत. तर आता मी तुम्हाला सांगितलेलं अगोदर की पहिले चोला वेगळे, नंतर त्यांची सत्ता संपत येते, संपत आल्यानंतर परत चोलांचं साम्राज्य यायला चालू होतं. ठीक आहे, तर संगम काळानंतर चोल सत्ता काही काळ दुर्बल झाली. 9व्या शतकामध्ये विजयालयन चोलाने या सत्तेचे काय केलं पुनर्जीवन केलं. ठीक आहे, त्यानं कशावरती तर तंजावरवरती त्यानं विजय मिळवला. तंजावर हे चोल सत्तेचे प्रमुख केंद्र बनले. त्याच्यानंतर आदित्य प्रथम आला, त्यानंतर पारंतक प्रथम आला, यांनी साम्राज्याचा विस्तार केला. आता साम्राज्यवादी चोलामध्ये दोन महत्वाचे राजा पाहायला मिळतात, राजराजा प्रथम. ठीक आहे, आणि राजराजा प्रथमचाच मुलगा राजेंद्र प्रथम, हे दोन महत्वाचे आहेत आणि ह्याच्यावरती प्रश्न युपीएससी ला तरी 2025 ला विचारून गेलाय. ठीक आहे, चोलांच्या वरती भरपूर विचारला गेला. ठीक आहे, तर साम्राज्यवादी चोलांचा राजा होता. ठीक आहे, याने दक्षिण भारतातील अनेक ठिकाणे जिंकली. श्रीलंकेच्या उत्तर भागावरती सत्ता त्यानं स्थापित केली. त्यानंतर मालदीव पर्यंत चोलांचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, याने यांचं नौदल सगळ्यात म्हणजे श्रेष्ठ होतं. पुढे जाऊन पांड्यांचं पण नौदल श्रेष्ठ आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, त्यानंतर ह्या जो राजा प्रथम होता, ठीक आहे, त्या राजा प्रथमनं काय केलं तर बृहदेश्वर जे मंदिर आहे ते बांधलं. ठीक आहे, राजा प्रथमनं काय केलं बृहदेश्वर मंदिर बांधलं. हे मंदिर आता कुठे आहे तर तंजावर मध्ये. हे मंदिर आज कोणी बांधले हे महत्वाचं आहे. हे मंदिर कोणी बांधलं तर राजा प्रथमनं. ठिकाण काय आहे त्याचं तंजावर. कोणत्या देवासाठी
तर हे देवाला आपल्याला शिवाला पाहायला मिळतं किंवा महादेवांना आपल्याला हे समर्पित केलेलं मंदिर पाहायला मिळतं. कोणी बांधलं? राजराजा चोल प्रथमनं बांधलं. ठीक आहे. याच्यावर आपल्याला चोल साम्राज्याचं जे स्थापत्यकला होती त्याची माहिती पाहायला मिळते. हा जो वरचा भाग मिळतो याला विमान म्हणायचे. काय म्हणायचे? विमान. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की मोठ्या आकाराची विमानं इथं बांधली जायची. ह्याच नाव मी का घेतलं? कारण का हे आहे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट, म्हणजे आपण त्याला म्हणतो युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा एक भाग आहे. त्याचाच मुलगा जे राजा वन होत, ठीक आहे, त्याचाच मुलगा आपल्याला राजेंद्र चोला प्रथम पाहायला मिळतो. ठीक आहे. आणखीन चोलांचा साम्राज्याचा विस्तार केला. चोल जे खालच्या भागामध्ये होत त्यांचा आता साम्राज्य विस्तार हा गंगापर्यंत झाला. वरच्या गंगेच्या खोऱ्यापर्यंत त्याचा झाला. म्हणून ह्याने स्वतःला पण उपाधी घेतली, गंगाई कोडम चोलापुरम असं त्याने उपाधी घेतली आणि तशीच त्याने एक राजधानी पण स्थापन केली. ठीक आहे. याने आशियातील आग्नेय आशियातील श्रीविजय साम्राज्यावरती त्यांनी समुद्री मोहीम पण चालू केलेली. ठीक आहे. आणि नौदल पण चांगलं होतं. आता आपल्याला बघायचं जे चोल होतं, ठीक आहे, कोणतं साम्राज्यवादी चोल, त्यांच्या समाजाची विभागणी कशी होती किंवा त्यांचं प्रशासन होतं कसं होतं. ठीक आहे. पहिला म्हणजे ते अत्यंत संघटित होते आणि साम्राज्याचं त्यांनी काय केलं? साम्राज्याचं त्यांनी विभाग केलेला. ठीक आहे. जसं की आपण कसं करतो, देश झाला, देशानंतर राज्य वेगवेगळे आले, तर राज्यामध्ये आपल्याला जिल्हे पाहायला मिळतात, जिल्ह्यानंतर तालुके, तालुक्यानंतर गाव. सेम तसंच सगळ्यात मोठं युनिट किंवा सगळ्यात मोठा विभाग कोणता होता? तर मंडलम होता. मंडलम नंतर येतं वालनाडू, वलनाडू नंतर नाडू आणि नाडू नंतर कोण येतं? गाव येतं. गाव पातळीवर स्थानिक संस्था कार्यरत होत्या. ठीक आहे. नंतर महत्वाच्या संस्था कोणत्या होत्या? तर सभा, ऊर आणि नगर. या संस्था कशा रिलेटेड ते आपण बघणार आहे. ठीक आहे. उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत जमीन महसूल होता. ठीक आहे. आता सभा, महासभा हे काय होतं? तर जी ब्राह्मण गाव होती त्या ब्राह्मण गावांच्या ज्या सभा व्हायच्या त्याला सभा किंवा महासभा म्हटलं जायचं. जे सामान्य गावांच्या सभा संस्था होत्या, ठीक आहे, त्यांना ऊर म्हटलं जायचं. आणि व्यापारी नगरांची जी संस्था असायची त्याला नगर म्हटलं जायचं. ठीक आहे. आता या गाव समित्या, सिंचन, न्याय, कर व्यवस्था या सगळ्या गोष्टी बघायच्या. आता याची माहिती आपल्याला कुठून पाहायला मिळते? तर उत्तर मेरूर शिलालेखातून आपल्याला याची माहिती पाहायला मिळते. ठीक आहे. पुढचे येतात चोल अर्थव्यवस्था काय. पहिला सांगितलं कावेरीचे खोऱ्यात असल्यामुळे चांगला गाळाचा प्रदेश होता, सुपीक जमीन होती, शेतीचा विकास झाला आणि शेती काय अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. मग याच्यातूनच तुम्हाला कर पण गोळा होतील. ठीक आहे. प्रमुख उत्पन्न कशाचं घ्यायचं? तर तांदळाचे उत्पन्न असायचं. सिंचनासाठी तलाव, धरणे, कालवे हे सर्व बांधलं गेलं. ठीक आहे. जमीन महसूल उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असायचा. त्याचबरोबर कापड असू दे, मसाले असू दे, धातूच्या वस्तूंचा व्यापार होत असायचा. ठीक आहे. आणि आंतरराष्ट्रीय व्यापार पण करायचे. आता व्यापारी संघटना, ठीक आहे, कारण का व्यापारावरती लय महत्व होतं. ठीक आहे. इथे याला उकार पाहिजे. तर एनुवर किंवा मनीग्रामम, ठीक आहे, किंवा नाणादेशी. आता परीक्षेला भरपूर वेळा मागच्या आता युपीएससी ला मला वाटते 2025 ला अरहट्टा म्हणजे काय विचारलेलं. आता फक्त अरहट्टा हे तुम्ही डीप मध्ये वाचलं असलं तर तुम्हाला माहित झालं, तो पीवायक्यू पण होता. ठीक आहे. तर ते का म्हणजे आपल्या विहिरीतून पाणी काढण्यासाठी जे चाक असते, ठीक आहे, त्याला अरहट्टा म्हटलं जायचं. तर आता असंच विचारलं जाऊ शकतं की एनुवरम म्हणजे काय, मणिग्रामम म्हणजे काय, किंवा नानादेशी म्हणजे काय. आता फक्त नानादेशी असा शब्द दिल्यानंतर तुम्हाला काही वेगळंच वाटायचं किंवा अनुवर वाटणार पण नाही की व्यापारी संघटना रिलेटेड आहे. ठीक आहे. तर ही तीन नावं कशा रिलेटेड आहेत? तर वेगवेगळ्या व्यापारी संघटना रिलेटेड नाव आहेत. ठीक आहे. हे संघटना काय काय करायचे? तर देशांतर्गत म्हणजे देशाच्या आतमध्ये किंवा परदेशी व्यापार पण करत असायच्या. व्यापारी संबंध कुठे असायचे? तर दक्षिण भारत असू दे, त्यानंतर आग्नेय आशियातील व्यापारी संबंध असू दे. ठीक आहे. ह्याने आणखीन काय केलं? या व्यापाऱ्यांनी मंदिरे आणि धार्मिक संस्थांना देणग्या दिल्या. त्यानंतर चोल काळामधला आणखीन एक महत्वाचा आपल्याला गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे नटराजाची मूर्ती. ठीक आहे. म्हणजे यांची स्थापत्यकला भरपूर होती. पहिला म्हणजे काय, दगडी मंदिरे असायची. त्यानंतर विशाल मोठ्या प्रमाणात गोपुरे किंवा विमाने असायची. सुंदर शिल्पकला, मंदिरातील भित्तिचित्रके आणि महत्वाचं म्हणजे मूर्त्या कशाच्या असायच्या? कास्याच्या असायच्या. कशाच्या असायच्या? कास्याच्या. त्यानंतर महत्वाचं प्रसिद्ध काय केलंय तिने? तर प्रसिद्ध उदाहरण आहे नटराजाची मूर्ती. 100% ह्याला भविष्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की नटराजाची मूर्ती ही कशापासून तयार झाली, किंवा विचारलं जाईल की हे कोणाची रिलेटेड आहे. चेर असू दे, चोल असू दे, किंवा पांड्या असू दे, किंवा दुसरं काहीतरी टाकतील. ठीक आहे. तर कोणा रिलेटेड आहे? तर चोलांच्या रिलेटेड आहे. आणि चोलामध्ये पण कोण? दोन चोल बघितले ना आपण. कोणते पहिले? पहिलं आपल्याला संगमकालीन पाहायला मिळते आणि दुसरं साम्राज्यवादी. आपल्याला कोणते बघायचे? साम्राज्यवादी चोलांच्या काळामध्ये ही नटराजाची मूर्ती बनवली गेली. ठीक आहे. मंदिर कोणत्या टाईपचं असायचं? द्रविड शैली. आता ही शैली काय, जेव्हा आपण आर्ट अँड कल्चर बघू तेव्हा समजून जाईल. तरी पण एकदा बेसिक सांगतो की आपण हा दक्षिण भारत आहे. की आता दक्षिण भारतामध्ये जी शैली होती मंदिराची त्याला आपण द्रविड शैली म्हणायचो. ठीक आहे. आणि दक्षिण भारताच्या वरती जे उत्तर भारतामध्ये होते त्याला नगरा म्हणायचं. काय म्हणायचं? नगरा. ठीक आहे. चला. तर चोलांची जी कासी मूर्ती असायची ती जगप्रसिद्ध आहे, ते मान्य केलं. त्यानंतर नटराजाची मूर्ती सर्वात प्रसिद्ध आहे. टेक्निक कोणती असायची? तर लॉस्ट वॅक्स टेक्निक. ठीक आहे. लॉस्ट वॅक्स टेक्निक नंतर तुम्हाला काहीतरी एक्सप्लेन करतो. लॉस्ट वॅक्स टेक्निक हे आपल्याला अगोदर हडप्पा संस्कृतीमध्ये पण पाहायला मिळते. ठीक आहे.
आणि सगळ्यात जास्त कोणता धातू वापरलाय तर कांस्य धातू वापरलाय. ठीक आहे. पुढचं बघायचं आपल्याला पांड्या राजवंश. ठीक आहे. पांड्या राजवंश कुठं होतं तर दक्षिण तामिळनाडूमध्ये. राजधानी यांची कोणती होती तर यांची राजधानी होती मदुराई. ठीक आहे. मदुराई ही त्यांची राजधानी होती. चिन्ह काय होतं मासा किंवा आपण त्याला जोळे मासा म्हणतो, इथे चित्रात तुम्ही बघू शकता. ठीक आहे. हे त्यांचं होतं. ह्यांचं प्रमुख बंदर कोणतं आहे कोरके. ठीक आहे. प्रत्येकाचं तुम्ही लक्षात काय ठेवायचंय त्याचं ठिकाण. ठीक आहे. चेरांचं ठिकाण कुठं आहे तर बाबा म्हणशीला की अरबी समुद्राच्या साईडला केरळ आणि तामिळनाडू. त्यानंतर चोलांचं कुठं आहे तर सांगायचं कावेरी नदीच्या खोऱ्यामध्ये. आणि पांड्यांचं कुठे तर दक्षिण तामिळनाडूमध्ये. राजधानी ठीक आहे. पहिल्यांची राजधानी चेरांची राजधानी, नंतर चोलांची राजधानी, नंतर तुम्हाला पांड्यांची राजधानी लक्षात राहिली पाहिजे. त्यानंतर राजचिन्ह माहित पाहिजे की पहिल्यांचं धनुष्यबाण आहे. त्यानंतर चोलांचं आपल्याला वाघ पाहायला मिळतं. तसं पांड्यांचं काय जुळे मासे आहेत. प्रमुख बंदर चेरांचं प्रमुख बंदर कोणतं आहे तर तुम्ही म्हणशीला मुजरीस प्रमुख बंदर त्यांचं आहे. त्यानंतर चोलांचं प्रमुख बंदर. ठीक आहे. चोलांचं प्रमुख बंदर असू दे किंवा पांड्याचं प्रमुख बंदर, ही आपल्याला बंदर सगळी माहित पाहिजे. कशासाठी पांड्या फेमस होतं तर त्यांच्या व्यापारासाठी फेमस होतं. ठीक आहे. पांड्यांची अर्थव्यवस्था पहिला म्हणजे काय मोती व्यापारात हा त्याचा प्रमुख व्यवसाय होता. समुद्रातून मोती गोळा केले जायचे. तसंच त्याचबरोबर मासेमारी असू देत, मीठ असू देत, त्यांचं उत्पन्न असायचं. परदेशी व्यापार पण असायचा. आणि महत्वाचं बंदर कोणतं आलं तर कोरकई हे त्यांचं महत्वाचं बंदर आलं. आता यांचा पण प्रमुख राजा आपल्याला माहित पाहिजे. कोणता प्रमुख राजा होता तर नेडुचेलियन हा त्यांचा संगमकालीन पांड्यांचा राजा महत्वाचा होता. ठीक आहे. याचा उल्लेख आपल्याला संगम साहित्यामध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे. त्यानंतर यांनी काय केलं संरक्षण विस्तार असू दे पांड्या राज्याचा केला. ठीक आहे. मदुराई हे साहित्य आणि संस्कृतीचे प्रमुख केंद्र बनले. ठीक आहे. यांनी तमिळ कवी असू दे विद्वानांना आश्रय द्यायचं काम केलं. आता मदुराईचे महत्व काय आहे तर मदुराई ही पांड्यांची राजधानी होती. हे शहर तमिळ साहित्यात मुख्य केंद्र बनलेलं होतं. त्यानंतर संगम ज्या सभा झाल्या मी तुम्हाला सांगितलं विद्वानांच्या किंवा कवींच्या तमिळ कवींच्या. ठीक आहे. त्यात सभा असं मानलं जायचं की मदुराईमध्ये झालेल्या होत्या. ठीक आहे. त्यानंतर व्यापार शिक्षण कलेला प्रोत्साहन त्यांनी दिलं. आता पांड्यांचा उदय मध्यकालीन युगात कसा झाला. ठीक आहे. चोळ सत्तेच्या दुर्बलतेनंतर पांड्यांचा पुन्हा उदय झाला. ठीक आहे. 13व्या शतकामध्ये जसं की चोलांचा परत 9व्या शतकामध्ये उदय झाला, तसंच पांड्यांचा 13व्या शतकामध्ये परत शक्तिशाली बनली. आणि त्यांच्यातला सर्वात शक्तिशाली प्रमुख राजा कोण होता तर जटावर्मन सुंदर पांड्या. ठीक आहे. हा त्यांचा प्रमुख राजा होता. त्याने काय केलं जे चोल होतं किंवा होयसळ होतं त्या प्रदेशावर त्याने चांगला प्रभाव निर्माण केला. त्यानंतर श्रीलंकेच्या राजकारणातही पांड्यांचा चांगला हस्तक्षेप होता. तर जटावर्मन सुंदर ठीक आहे पांड्या यांनी काय काय केलं बघायचं. पहिला म्हणजे मधुगिन शासक होता. साम्राज्याचा विस्तार केला. होयसळ आणि चोल असू दे या शक्तींना त्यांना आव्हान दिलं. मोठ्या प्रमाणात मंदिरं तयार केली किंवा मंदिरांना दान केलं. त्यानंतर व्यापार आर्थिक वाढ वगैरे सर्व केलं. ठीक आहे. पांड्या सत्तेचा ऱ्हास का झाला पहिला म्हणजे काय उत्तराधिकाऱ्यांसाठी काय झालं संघर्ष. प्रत्येक ह्याच्यामध्ये उत्तराधिकाऱ्यांसाठी संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर अंतर्गत जे बंड झाले त्याच्यामुळे. त्यानंतर हे दोन सत्ता होते त्यांच्या किंवा उत्तरेकडून आक्रमण झाली. ठीक आहे. आणि 14व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं पांड्यांची जी सत्ता होती ती काय झाली दुर्बळ व्हायला चालू झाली. त्यानंतर जे आता हे जे मी एकत्रित देतोय समाज व्यवस्था कशी होती धर्मव्यवस्था आणि साहित्य कसं होतं हे तिन्ही मधलं सांगतोय. चोल चेर पांड्या आणि ते पण संगमकालीन. ठीक आहे. तर आपल्याला पहिला म्हणजे इथं दोन्ही उपासना महत्वाच्या दोन उपासना पाहायला मिळायच्या. कोणाच्या तर महादेवांची किंवा शिवाची आणि विष्णूची उपासना केली जायची. ठीक आहे. तसंच स्थानिक देव पण होतं. कोणतं मुरगुन. ठीक आहे. तुम्ही कांतारा बिंतारा पिक्चर मध्ये असली नाव ऐकलं असेल. ठीक आहे. तर मुंतूर ठीक आहे सॉरी मुरगन ह्यासारखे आपल्याला स्थानिक देवतांची नावं पाहायला मिळतात. ठीक आहे. तसंच जैन धर्माचा प्रभाव होता. बौद्ध धर्माचा प्रभाव होता. आता महत्वाचं म्हणजे दोन शब्द तुम्हाला कन्सेप्ट माहित पाहिजे. नायनार कोणाला म्हणायचा आणि आळवार कोणाला म्हणायचं. जे शिवाची भक्ती करायचे त्यांना नायनार म्हणायचं. जे विष्णूची भक्ती करायचे त्यांना अळवार म्हणायचं किंवा अलवार म्हणायचं. नायनार कोणाला म्हणायचं जे शिवाची भक्ती करतात त्यांना नायनार म्हणायचं. जे विष्णूंची भक्ती करतात त्यांना अलवार म्हणायचं. ह्याच्यावरती भरपूर वेळा प्रश्न विचारून गेलेला आहे. मंदिरांचं महत्व काय ठीक आहे. हे ऑल ऑफ द अबो सारखं काम आहे. ठीक आहे. काय पहिला म्हणजे उपासनेचे केंद्र आहेत. मंदिरामध्ये शिक्षण पण द्यायचं. त्यानंतर संगीत आणि नृत्याचं केंद्र पण असायचं. त्यानंतर रोजगार निर्मिती पण व्हायची. जमीन आणि धान्य साठवण असायची. सभा आणि प्रशासन दान धर्म आणि सामाजिक कार्य पण व्हायचं. संगम साहित्य कोणत्या भाषेतलं होतं हे माहित पाहिजे. कोणत्या तमिळ भाषेतलं होतं. त्यानंतर याच्यामध्ये प्रेम असू दे युद्ध असू दे निसर्ग ठीक आहे याबद्दल आपल्याला समाजाचं वर्णन पाहायला मिळतं. ठीक आहे. मणिमेकलाई मध्ये जो मणिमेकलाई तो एक लव्ह स्टोरी सारखाच पार्ट आहे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं प्रेमाचं. ठीक आहे. त्यानंतर प्रमुख ग्रंथ पेटुतकोई त्यानंतर पुटपुटू त्यानंतर तोकलापियम त्यानंतर शिलाबधिकरम आणि मणिमेकलाई ही सारखं महत्वाची ठिकाण आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला दक्षिण भारतातल्या ज्या सगळ्या राज्य ज्या संस्था होत्या त्यांच्या किंवा
राजे होते, त्यांच्या डायनेस्टी राजा वगैरे त्यांची समाज व्यवस्था सगळी माहिती आपल्याला याच्यातून कळून जाते. त्यानंतर याच्यामध्ये 5 भौगोलिक प्रदेश आपण केले गेले, ठीक आहे, संगम साहित्यामध्ये. कोणतं कोणतं? तर कुरुंजी. जोड्या लावायला 100% याच्यावरती हमखास प्रश्न येतो, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. कुरुंजी म्हणजे काय? तर पर्वतीय प्रदेशाला काय म्हणायचं? कुरुंजी म्हणायचं. मुल्ले किंवा ह्याला डबल मात्रा पण असते, मुलई असं पण म्हटलं जायचं. कशाला म्हटलं जायचं? तर वन किंवा जो कुरुण प्रदेश असायचा त्याला मुल्ले किंवा मुल्ले असं पण म्हटलं जायचं. त्यानंतर मरुतम म्हणजे कोणता? शेतीप्रधान प्रदेश, ठीक आहे. त्यानंतर नेथळ म्हणजे समुद्रकिनारी प्रदेश आणि पाले म्हणजे कोरडा प्रदेश. आणि ह्याच्यामध्ये पण इथे जी लोक राहायची ती लोक वेगवेगळ्या देवाला त्यांची उपासना करायची, ठीक आहे. आता तो डाटा मी काय घेतला नाही, कारण का मला नाही वाटत की एमपीएससी सारख्या परीक्षेला एवढ्या आतमध्ये डीप मध्ये विचारतील राज्यसेवा, ठीक आहे. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, कुरुंजी म्हणजे पर्वतीय प्रदेश, मुलई म्हणजे वन किंवा कुरुण प्रदेश, मरुतम म्हणजे शेतीप्रधान प्रदेश, नेथळ म्हणजे समुद्र किनारी प्रदेश आणि कोरडा जो प्रदेश असतो त्याला पाले म्हणायचं, ठीक आहे. याच्यातून मग त्याचा व्यवसाय असू दे काय असू दे, आता याच्यातून आपल्याला सहजपणे कळते की पर्वतीय प्रदेशात असणारे लोक काय करत असतील. नेथळ लोक काय करणार की समुद्र किनारी प्रदेश म्हणजे मासेमारी वगैरे त्यांचं काम असणार आहे, ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. परीक्षेसाठी महत्वाचं मुद्द. मूवेंदर म्हणजे काय? चेर, चोल, पांड्या यांना एकत्रितपणे काय म्हणायचं? मूवेंदर म्हणायचं. चेरांचे चिन्ह काय? धनुष्यबाण. चोलांचे वाघ. पांड्यांचे चिन्ह मासा. चेरांची राजधानी वंजी. चोलांची प्रारंभिक राजधानी उरयू. पांड्यांची राजधानी मदुराई. त्यानंतर करिकालन चोलान काय केलं? कलेने धरण बांधलं. राजा चोला एक काय केलं तर बृहदेश्वर मंडळ आणि राजेंद्र चोला गंगाईकोंडा चोलापुर, ठीक आहे. यांचं एकदा कंपॅरिझन केले. मुख्य प्रदेश कुठं होता? तमिळनाडू आणि केरळ आणि पश्चिम तामिळनाडूमध्ये चेर, कावेरीच्या खोऱ्यामध्ये चोर आणि दक्षिण तामिळनाडूमध्ये आपल्याला पांड्या पाहायला मिळतात. चेरांची राजधानी वंजी, चोलांची राजधानी उरई किंवा नंतरची तंजावर आणि पांड्यांची राजधानी आपल्याला मदुराई पाहायला मिळते. त्यानंतर चेरांचं राजचिन्ह धनुष्यबाण, त्यानंतर चोलांचं राजचिन्ह वाघ आणि पांड्यांचं राजचिन्ह मासा, ठीक आहे. त्यानंतर प्रमुख बंदर. चेरांचं प्रमुख बंदर मुजरीस, इथं आपल्याला तोंड पण पाहायला मिळते. चोलांचं प्रमुख बंदर पुहार आणि पांड्यांचं कोरकई. त्यानंतर प्रमुख उत्पादन यांचं मिरी आणि मसाले पदार्थ, यांचं तांदळ आणि कापड आणि पांड्यांचं मोती, ठीक आहे. प्रसिद्ध राजा चेरांचा कोण होता? तर सेनगुट्टवन. चोलांचं कोण होतं? तर करिकालन हा संगमकालीन. आणि जर साम्राज्यवादी विचारलं तर राजराजा एक आणि राजेंद्र एक. आणि पांड्यांच्या मध्ये कोण पाहायला मिळतं आपल्याला? चेलियन, त्यानंतर जटावर्मन, सुंदर पांडे हे आपल्याला प्रमुख नावं पाहायला मिळतात. तर जवळपास आपण सर्व डाटा कव्हर केलाय. चेर असू दे, चोल असू दे, पांड्या असू दे किंवा संगम साहित्य असू दे, ह्याच्यावरती मला नाही वाटत की ह्याच्या बाहेरचा तुम्हाला प्रश्न कोणता विचारला जाईल. तर व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.